आपल्या चॅनलवर पगोलीचा हा पहिला व्हिडिओ असेल, म्हणजे याच्या आधी आपण असे खाडीत व्हिडिओ नाही कधी केले आणि हा पहिला व्हिडिओ जो पगोलीचा करतोय आणि मच्छीचा. आय होप आमची तुम्हाला आजची व्हिडिओ आवडतील. आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मोठा लागला, अरे बाप रे कसली साईज आहे, लाल लाल आहे. जवळ आला, अरे बाप रे केवढा मोठा आहे, दणकट आहे. बनवायला आलात आणि एक नंबर खेकडी लागलीत आपल्याला. वाटली नव्हती की एवढी खेकडी. हो फायनली पॅकिंग झालंय. ही एक पिशवी आणि दर्पण तिकडे करतोय, रोहन इकडे आहे आणि या आमच्या खेकड्याच्या पिशव्या बघितलीत कशी लागते कंडाळला. आणि ही होते मच्छी. आणि आता आपण जाऊया आता आपल्या पगोल्यांना आस बांधूया. जो जे आस म्हणजे काय, कोंबडी कापतो ना माणूस, म्हणजे त्याची जी वरची कातडी, त्याचे विंग्स, जे पंख विंग राहतात ना, पाय बी, त्याला आस बोलतात. ते आपण घ्यायचं आणि पगोलीला बांधायचं तर आणि पाण्यात टाकायचं. मग त्याच्याने पगोला किरवा खायला येतो, सो त्याला बोलतात आस. आणि दर्पण तो आता काम करतोय तिकडे. चलो जाऊया. आमच्याकडे कमीत कमी किती पगोले आहेत दर्पण? 22 पगोले आणल्यात आम्ही लोकांनी आज. आणि खेकड्यांना खाण्यासाठी हा आस कसं बांधतात ते दाखवतो. पगोली घेतो दर्पण आणि मध्ये त्याला एक रस्सी आहे. रस्सीला बांधायला आस म्हणजे एकदम टेक्निकली ते केलेले आहे रस्सीला बांधण्यासाठी. चलो, कोंबडीची कातडी घेतली, खेचली, तिला फिट केली आणि डायरेक्ट त्या साईडला बांध. मग नंतर पाणी चढलं, भरती आली की एक एक टाकत राहायचं. फिट बांधायचं जेणेकरून खेकड्याला खाता येणार नाही. आणि लूज असेल तर खेकडा पटकन तोडून घेऊन जातो आणि एकदम फिट असेल तर तोडता पण नाही येणार त्याला. असं काही टेक्निक आहे खेकडा पगोल्याची. ती कसं काम करते आता बघा. इथे ही उघडी आहे आणि ह्या उघडीला 2 दरवाजे आहेत आणि इकडचं ह्या लोकांनी पॅक केलंय. आता जेवढा म्हणजे तिकडे जास्त पाणी नको जाण्यासाठी हे बंद करून ठेवलेत. का दरवाजे आता ह्याच्या वर पाणी वरपर्यंत जाईल आणि वरून खाली होईल. त्या साईडला शेती होती, सो शेतीचं पाणी नको जाण्यासाठी हे बंद करून ठेवलेत दरवाजे. म्हणजे ह्याच्या वरती आलं पाणी की तो जाईल ऑटोमॅटिकली. तुम्हाला दाखवतो नंतर पाणी कसं जातो भरतीचा आतमध्ये. मच्छी बघायची आहे का तुम्हाला? हे बघा पाण्यावर बघा किती दिसतंय मच्छी. इथे खूप मच्छी आहे सध्या आणि मोठी मोठी शेग आहेत. हे बघा, हे बघा. स्टार्ट. पाणी येतंय, लागला तर लागला, लगवायचा. दिवस चांगला असेल तर लागेल खेकडा. चला तर आज बांधून सगळ्या फायनल रेडी झालेला आहे आणि आम्ही चाललो आता पगोल्या टाकायला. एक ऑलरेडी आम्ही जस्ट टाइमपास म्हणून टाकले तिकडे आणि आता आम्ही चाललो खाली चाललो कारण भरती येते ना, त्यामुळे. हे बघा पाणी बघा काय स्पीडला येते. म्हणजे जो इथपर्यंत पाणी ऑलरेडी हे बघा रिटर्न चाललंय वरती. हे बघा मगाशी असं खाली जात होतं पाणी. तुम्ही मगाशी मी जेव्हा पण्या बांधत होता तेव्हा पाणी खाली जात होतं. म्हणजे हे 15 मिनिटात ही प्रोसेस झाली, एवढी फास्ट पाणी येतोय. चला तर जाऊया आता पगोल्या टाकायला. तर पाणी एवढं फास्ट भरतीचं मगाशी हे 15 मिनिटाच्या एवढ्या ह्याच्यातच झालं हे सगळं गोष्टी. म्हणजे पाणी काहीच नव्हता. मगाशी बघितलं तिथे कंडाल टाकली होती आम्ही मच्छीसाठी, तेव्हा इथे काहीच पाणी नव्हता. बट आता ह्या 15 मिनिटात पाणी एवढा फुल झाला की लगेच भरती आली. चलो सेकंड. आणि पोरं चालली, ते लोक मच्छीवाले घरी चालले. ते पण भाऊच आहे आणि भाऊला तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितली असाल. हो भाऊ बोलते मच्छीवाली पार्टी गेली, आता खेकडेवाली पार्टी चालू झाली. इकडे मच्छीसाठी पाणी ओवटी पाहिजे आणि खेकड्यांसाठी भरती पाहिजे. सो मच्छीवाल्यांसाठी ते ओवटी होती म्हणून ओवटीला आले होते. हो पाणी बघ काय चढतंय, भरती आहे ना. साईडला स्ट्रेट होईल. हां आता हा पाणी उघडीला जाईल, म्हणजे उघडीतून नंतर मग सगळीकडे जाईल. बघा एवढाच लागला मध्ये, एवढा पाणी इथे गेली आणि आता पाणी आस्ते आस्ते भरत जाईल. आम्ही जे रिटर्न होऊ तोपर्यंत कमरे एवढा पाणी होऊन जाईल इथे.
चला ह्या साईडला जाऊया आता. हे पूर्ण मँग्रोव्ज आहेत ह्या साईडला, खाडी आहे सो मँग्रोव्ज जास्त आहेत. मँग्रोव्जची झाडे बघा. खेकडा ह्याच्यामध्ये बसलेला असतो. तुम्ही खूप सारे व्हिडिओ बघितले असेल पगोल्यांच्या, बट सगळ्यांच्या काही ना काहीतरी वेगळ्या असतात. काय बोलतात, सगळ्यांच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असतात. तशी आमची पण आहे एक स्ट्रॅटेजी. सो आम्ही ते अप्लाय करतो इकडे खाली येऊन. काय काय लोकांकडे बोटलेसुद्धा आहेत. आता बघा हा पाणी बघा इथून वरती चाललं आहे, तो बघा, कारण भरती आले. नंतर मग हा पूर्ण पॅक होईल. जेव्हा भरती पूर्ण लागेल ना, तेव्हा इथे काहीच दिसणार नाही तुम्हाला. ही झाडं सगळी पाण्याखाली जातील. आपल्या चॅनलवर पगोलीचा हा पहिला व्हिडिओ असेल. म्हणजे याच्या आधी आपण असे खाडीत व्हिडिओ नाही कधी केले, आणि हा पहिला व्हिडिओ जो पगोलीचा करतोय आणि मच्छीचा. आय होप आमची तुम्हाला आजची व्हिडिओ आवडतील. आवडली तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. ओके, तर असं काही आम्ही खाडी आहे, ही सायगावचीच खाडी आहे आमची. म्हणजे 15 मिनटावरती खाली. एकदा तुम्ही देवळाजवळ आलात की देवळाच्या बॅक साईडला खाडीच आहे पूर्ण. असं काय आहे आमचं सायगावचं निसर्ग. सगळ्या गोष्टी आहेत सायगावमध्ये. खाडी आहे, डोंगर आहे, समुद्र आहे, सगळं काही आहे. जर तुम्हाला विजिट करायचं असेल सायगावला तर नक्कीच विजिट करा. सायगावमध्ये सगळ्या काही गोष्टी आहेत. खाडीचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तो सुद्धा मिळेल तुम्हाला. तर या कधीतरी सायगावमध्ये. चलो, तर बॅक टू आपण येऊया दर्पणने. तिकडे इथे एक पगोली टाकले आणि तिकडे आतमध्ये जाऊन एक टाकले. साईड जर बघताय पूर्ण सुकी दिसते, बट आपण जेव्हा उचलायला येऊ ना तेव्हा तुम्ही बघा इथे किती पाणी असेल. आपण जास्त पण नाही, 15 मिनिटांनी येऊ तेव्हा तुम्ही समजेल तुम्हाला इथे किती पाणी येईल आणि भरती किती फास्ट असते. आपण जेव्हा समुद्रात जातो तेव्हा आपल्याला कळत नाही, लाटा येतात, आपण विचार करतो काहीच नाही पाणी. बट आता बघा तुम्हाला कळेल 15 मिनिटात किती पाणी येतो. आता वाजलेत किती माहीत आहे, 10:30 झालेत. नंतर आपण येऊ 15 मिनिटांनी तेव्हा कळेल तुम्हाला पाणी किती फास्ट आलाय. चलो आता कुठं, इकडं टाकायला तिकडे फुल झाला ना. फक्त आपल्याला मोबाईल पकडून ठेवावा लागेल, नाहीतर खाली दगड बिगड आली तर मोठा प्रॉब्लेम आहे. सांगतोय पहिला ह्या लाईनला बांध होता, म्हणजे पूर्ण बांध होता आणि त्या टाईमला जायला मिळायचं. बट आता हा सगळा बांध गेलाय का, तर नदीचा फोर्स पूर्ण असा येतो. म्हणजे ती समोरून जो येतोय पाणी तो पूर्ण नदीकडून येतो. त्यामुळे हा पूर्ण पाणी नदीच्या पाण्याने घेऊन गेलाय पूर्ण. मला कळत असेल पाणी कसं म्हणजे वाढतंय, भरती येते. आता हे पूर्ण पॅक होऊन जाईल. मगासपर्यंत हे दिसत होतं, आता हे असते सगळं पूर्ण पॅक होईल. काय निसर्ग आहे ना. आता समुद्राला भरती तर ऑलरेडी 1 तास आधी लागले आणि खाडीपर्यंत म्हणजे लास्ट टोकापर्यंत पाणी पोचायला किती टाईम जातो विचार करा. समुद्राला ऑलरेडी 8 वाजता भरती लागली असेल. भरती ओटी ह्याच्यावरतीच पूर्ण दिनक्रम चालतो आपला, असं मी ऐकलंय. अशी काय लाईफ आहे समुद्राची सुद्धा आणि आपली सुद्धा. आपण पण त्याच्यावरतीच निर्भर आहोत. निसर्ग काय भरभरून दिलंय सगळ्यांना. ट्राय करूया पहिली पगोली उचलून. आम्ही जस्ट टाइमपाससाठी टाकली होती. खेकडा सगळीकडे असतो. ए बघा आहे ना, काय बोललो कांबोरली. हे टाइमपास करणार आहेत सगळीकडे आणि ह्या गोष्टी आपण घेतो पण आम्ही ओरिजिनल खेकडा घेतो. हे फायदाच. भरती आली की हे दरवाजे ऑटोमॅटिक ओपन होतात भरतीला ओटीला. आतून पगोल्या टाकल्यात त्या तिकडे. आता इकडनं बांधावरून टाकूया का, तर पाणी भरत आहे म्हणून. आणि ह्या साईडला पूर्ण हे कोलबी प्रकल्प आहेत. हे घर दिसतंय, हे सगळे कोलबी प्रकल्प आहेत 2. आता टाइमपासला आलाय आज खाडीवरती पगोल्या घेऊन. रोहन पण आलाय पगोल्या घेऊन. रोहन कुठं आता तू काय पाणी चढलाय आता टाकले ते. आम्ही आलो आमच्या मोबाईल घेऊन. टेन्शन नाही का, दर्पण चांगला चांगला अनुभव आहे काय. दर्पण अनुभवी माणूस आहे सुद्धा. आज बांधेल आता आणि नंतर टाकेल त्याच्या पगोल्या. आणि आता आम्ही जाऊ थोडासा पाणी पिऊ आणि जाऊ पगोल्या उचलायला. पाणी फुल झालेला दिसतंय. पिशवी आहे का खेकडी पकडायला. चलो जाऊया आता खेकडी पगोल्या उचलायला. फेरी टाकली होती ना
ती आता उचलूया. 15 मिनटं झालेली आहेत. सगळ्या पगोल्या टाकल्यात आपण. खेकडा तर असणार सगळीकडे, पण त्या खेकडा कोणता तो कांबोरले असतात सगळीकडे आणि ते आपल्याला गोष्ट नको आहे. दुसरी पगोळी उचलतोय आम्ही लोक आणि त्याच्यात सुद्धा आहेत खेकडा तर आहे. येऊ ना, चलो जाऊया आपण. पहिलीच भावाने लागलेली आहे. हो, पहिला पगोली साईज ओके, चालून जाते. पहिला पगोलीचा पहिला खेकड्यावर पाणी होऊन जाणार आहे आम्ही जाईपर्यंत. आणि ते बघा दर्पणला ऑलरेडी झालंय तेवढं पाणी. आता अजून लेट जेवढं करू तेवढं पाणी वाढत जाणार. उचलतोय आणि दुसऱ्या पगोलीत पण आहे. चला जाऊया. जसं जसं पाणी चढत जाईल तसं तसं खेकडा लागत जाईल ना. दोन पगोळ्या झाल्या, दोघांना 2 लागलेत. आता असेच पाणी जसं जसं चढत जाईल तशा तशा खेकडा लागत जाईल. असेल तर स्लोली जावं लागतं आपल्याला, आवाज नाही करायचा असतं, नाहीतर खेकडा पळतो. आहे तर तिसरी पगोळी आपली फेल गेली. सगळ्याच पगोल्यातनं आपल्याला खेकडी लागत असं नसतं, लागलेच पाहिजे. काही काही ठिकाणी नाही लागत. तर पण सांगते मला बाहेरून जा, कारण पाणी बघा किती फुल पॅक झालंय ना, छातीवर पण पाणी झालंय त्याला. आणि मग अशी ते काहीच नव्हतं पाणी, बघा एवढं झालंय. तिथे सुद्धा लागलंय दर्पणला खेकडा. पण इकडे पगोली टाकली तेव्हा इकडे काही पाणी नव्हतं. आता बघा लगेच पाणी पण भरलंय. चला खेकडा सगळीकडे लागतोय, चांगली गोष्ट आहे. तर अजून एकदा आम्ही येणार आहोत या साईडला. आम्ही इकडच्या काढल्यात नाही, फक्त एकच पगोली काढलीत आणि पाणी अजून भरेल इकडे. मग अजून एक टाईम ठेवू. त्या साईडने आलो आता इकडे बांधावरच्या उचलायच्या. बरं आहे ना, काय टेन्शन नाही. फक्त बांधावर बसा आरामात, 15 मिनिटांनी पगोल्या उचलत राहा आणि खेकडे येतच राहतात. सगळ्याच पगोल्यातनं लागत नाही, लागतात असे नाही. काय काय पगोल्यातनं नाही लागत, ते सुद्धा आहे. बघूया हिला काय लागतंय काय. आणि खेकडा आहे बट अडकलाय भरपूर. चला ही साईज पाहिजे आपल्याला खेकड्याची. म्हणजे कोणती साईज दाखवतोय, ही वाली साईज पाहिजे. कुर्ली आहे ना, चिखलाच्या आल्या मस्त. बायको आहे काय बोलतात त्याला, बायकोच बोलतात ना. कुर्ली काही काही ठिकाणी कुर्ली बोलतात, आपल्याकडे काय बोलतात, पेकड बोलतात. आमच्याकडे पेकड बोलतात, काही ठिकाणी कुर्ली बोलतात. मी नसाल तर, कारण झाडामध्ये अडकली होती ती पगोली आणि त्याला दर्पणला वाटला गेली, कारण मोठी आहे. तुमच्याकडे काय काय बोलतात प्लीज कमेंट करा. आमच्याकडे पेकड बोलतात, म्हणजे बायकोला पेकड बोलतात. काय काय ठिकाणी कुर्ली बोलतात. तर तुमच्याकडे काय बोलतात काय माहिती, जरा कमेंट करा. ओके, वर आलात तर पाणी खूप घेऊन या. आमच्याकडे तर 4-4 बाटल्या आहेत आणि आता सध्या ऊन पण खूप आहे, सो पाणी असणं इम्पॉर्टंट आहे. आणि थंड पाणी असेल तर अजून भारी पाणी. हो मग य पाणी पी. आता आपण सेकंड फेरी उचलायला चाललो आहे आणि सेकंड फेरीत खेकडा येणारच. कांबोरली चावला चावला आणि ते एकदम दणक्यात चावत तो. वारका करते चालेल. आता आपण सेकंड फेरी उचलूया इकडची आतमधली, म्हणजे पाण्यातली. नंतर मग आपण बाहेर बांधावरती जाऊ. तर पण सांगतोय काहीतरी आहे बोलला आणि आहे. चल आपण जाऊया आता तिकडे. चांगली जागा आहे ना, इथे खेकडा लागतो. मीडियम साईजचा आहे बट भारी आहे. जाम खोल आहे रे इकडं. पाणी वाढत चाललंय सध्या. आता म्हणजे एकदम छातीच्या वरती गेलंय पाणी. एवढा मानेपर्यंत पाणी आलं, एवढ्या पाण्यात आलो इकडे आज.
हा आहे. हो 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 लाल पाण्यात जायचं तुला, खाऱ्या पाण्यात नाही आलास ना. लाल पाण्यात म्हणजे कालवनात. चला जास्त मस्ती करतोय. एकदा जर त्याने त्या चांगड्याने धरलं मग संपलं. आता खाऱ्या पाण्यातून आलाय तो, घरी जाऊन लाल पाण्यात जाणार. म्हणून बोलतोय जास्त मस्ती करू नको. छातीभर म्हणजे पाणी, एवढा पाणी झालाय आणि एवढ्या पाण्यात आम्ही पगोळ्या पकडतोय. भरपूर अजून पाणी वाढेल, अजून वाढेल ना. चला आता परत आतल्या पगोळ्या उचलल्यात आणि आता रोहन आणि दर्पण चलो जाऊया आता बाहेरच्या पगोळ्या उचलायला बांधावरून. ऊन खूप लागतंय बट हवा आहे त्यामुळे काही कळत नाही. घरी जाऊन समजेल आम्हाला उन्हाचा काय त्रास होतोय. काय त्रास नाही होणार बट काळी स्किन पूर्ण ही काली पडणार आहे. ह्या कांबोरल्यांचं मोठं टेन्शन आहे, तेच जास्त लागतात ना रोहन. पावसाची लक्षण आहे. हे बघा हाय आहे काहीतरी छोटासा बट आहे. हो ह्या साईडला ना, या मेन गोष्ट काय माहिती आहे, इकडे चढतो पाणी आणि नंतर मग लास्टला इकडे येतो. बट इकडे खेकडे लागतात बट पाणी चढण्यासाठी ती उघडी बंद आहे ना, दरवाजे लावलेत, सो पाणी नाही त्या साईडला जास्त. चला बघा केवढा मोठा आहे ना. दांड्या आहे दांड्या. आडवा झाला होता काय तो. चावतंय बघा कसं. या मस्ती करतोय, त्याला टाकायचं आपण लाल पाण्यात. मी पडतो ते. मस्ती करतोय. मस्त मोठा आहे, साईज आहे, खेकडा आहे. आता बघा दर्पण कशी बांधतो बघा. त्याला पकडण्याची पण एक टेक्निक आहे, आयला नाही तर हात कापून टाकेल तो. बुचडा पकडला, सोडला. कसं उलटा फिरतो बघा चावण्यासाठी. तो पण त्याचं संरक्षण करतोय. आणि आता बघा कसं एक ती तोडेल आणि त्याच्या ह्याच्यात टाकलं, झालं ते लॉक झालं. आता नेक्स्ट ह्याच्यात येईल आणि हे लॉक करेल. आता तो चावू नाही शकत, हे ओपन नाही करू शकत. मोठा लागला. अरे बाप रे, कसली साईज आहे, लाल लाल आहे. आई ग केवढा आमटी आहे. मी जस्ट त्याची व्हिडिओ कारण तो उलटा आहे सो नाही. आधी केवढी साईज आहे. रोहन दांड्या केवढा आहे ना, 2 किलोचा आहे ना. आई शपथ, लाल लाल केवढी साईज आहे आणि लाल लाल आहे नुसता आमट्या. याला सेपरेट ठेवायला लागेल. तुझ्या एक हाता एवढाच तो अंगडा आहे त्याचा. बघ टाकू का आतमध्ये. नो ज्याला तोडेल तो काही सोडणार आहे तो. होती कारण की एक थैली आहे त्यात टाकायची होती. त्यात मग पगोलीतच ठेव. तू पकडशील का. हो मी पकडीन त्याला, नाही तर ह्याच्यात सगळ्यांना खाऊन टाकेल तो. सगळ्यांना हे करेल. ठीक आहे थांब त्यातच टाकतो. बट केवढा मोठा आहे, दणकट आहे. हा बघ अशी पकड. ठीक आहे, म्हणजे त्याला फिरायला जागा नाही मिळणार. नशीब नाही तर पडला असता. छोटी होती हो, कारण की चालायचा रस्ता आहे ना, हा त्यामुळे पोगल नव्हता टाकणार. बरं तर जग बाय चान्स मला आपला दिवस चांगला असेल तर लागेल. टाकली होती. चला आता नेक्स्ट कसला लागलाय दणकट. आता ही पण आतमध्येच आहे, इथे पण लागण्याचे चान्सेस खूप आहेत. इथे पण आहे हो. तर जो मोठा लागलाय त्याला आपण सेपरेट करूया. मजबूत साईज आहे ती, नाही तर खालचे बाहेर येतील. बघ केवढा आहे ना, 1-1.5 किलोच्या वरती असेल. केवढा आहे. आणि पकोड्याने आला तर 1-1.5 किलोचा खेकडा भेटला नाही तर आमचा असं आपण त्या साईडला होतो, आता उघडीच्या ह्या साईडला आलो. आता ह्या साईडला आपण पगोळ्या टाकू आतमध्ये लवीमध्ये, कारण आता इकडे पाणी चढायला लागला ना, सो इकडे खेकडा लागेल. पगोळ्या उचलून आलो आणि रोहननी परत तिकडे खेकडा काढला. मस्त साईज भेटली, मोठा आहे.
मस्तपैकी डबा आणलाय दर्पणने काय? आणि जयेशने डबा आणलाय. काय आणलंस? आईला बघ मस्त साईज भेटले ना, तेव्हाच ठेवले मग पेकट आहे. मस्त ठेवली उगाच नाही, कारण का मागाशी पण 2 लागली ना, एक मिडियम छोटा. खाडीवर जेवायला मजा येते माहितीये काय? कधी खाडीवर तुम्ही जेवायला आलात ना, काही घेऊन या खाडीवर, म्हणजे मग तो किती जुना असला जेवण तरी घेऊन या सगळं खाणार. हो आणि एक नंबर लागतं. त्याला पण मस्त लागले तर काय आणलंय तर भाकऱ्या आहेत. वाव भाकऱ्या. आणि काय आणि काय अजून काय आणलं दर्पण? ती बॉटल जाईल हा पाण्यात रोहन नाही ठेवलेस पण. ओ माय गॉड, चिकन, भाकऱ्या, चिकन आणि ही काय स्पेशल गावठी. आणि वाव. सुकट. एक नंबर सुकट. चलो खाऊया. मजा आहे जेवायची. 16-17 भेटल्यात मला भेटला 10. आणि रोहनला 10-12 भेटले. हा चांगला खेकडा. चल एक साईज आहे. लहान आहे. मजा येते ना खायला. मजा म्हणजे खाडीवर जेवण म्हणजे एकदम वाव. एक नंबर. खालीवर काय पण द्या. आणि नुसती भाकरी भेटली तरी पण खायला मजा येणार. तर आम्ही कैरी नाही घेऊन आलो. हो. चिकन बघ असला दिसतंय. या जेवायला. पोट भरला मस्तपैकी आरामात जेवलोय. आता परत पगोल्या उचलायला जायचं. तिसरी फेरी 2च झाल्या आल्यापासून आणि आता तिसरी फेरी उचलायला चाललोय आम्ही लोक. पाणी फुल स्पीडला जातोय आतमध्ये. ती दुसरी काय आहे काय बघूया. तिला पण दंड्या असेल. आहे दंड्या आहे. काय बोललो असणारच. नॉर्मल मीडियम साईज आहे. तर परत ही आपण टाकू, कारण आपल्याला अजून एक फेरी मारायची आहे आणि मग जायचं आहे घरी. तर हा बघा काळा काळा आहे. भरलेलो बोलीत बघूया काय लागतंय काय. मग अशी इथेच तो मोठा लागला होता एकदम. इथे पण आहे. परत आला एकदा. मगाशी पण इथेच लागला होता आणि आता पण तिथेच लागलाय. सेम साईज आहे. थोडी छोटा आहे. थोडा छोटा आहे. हो. ही कुठली आहे वाटतं? नाही तो नाही रस आहे. कसला आहे मस्त दणकड आहे ना. केवढा मोठा आहे. तीच पोझिशन. फक्त थोडी साईज छोटी. साईज थोडी छोटी आहे बट मस्त आहे. बगोली झाली. आता चौथी बगोली. चौथ्या बगोलीला काय लागतंय बघूया. तिसरीत मस्त दांड्या लागला. आता चौथी बगोली बारीक आहे. हा हा आणि इथं मासा लागला होता रे. हा मी तिकडनं असं आलो. हा इथे आलो. मला अंदर मला तेव्हा लहान होतो आणि म्हणजे एवढा खाली डायरेक्ट गेला ना गाप. आणि तेव्हा पोहणी नाही काही नाही. मग तेव्हा पप्पानी काढले. पप्पानी इकडनं आले धावत. दर्पण इथं डुबाकला होता. जाम खोल आहे. खोल आहे तिथे, कारण पाण्याचा अंदाज नाही. पाण्याचा फोर्स बघा येतोय म्हणून अंदाज येत नाही. तर त्याची स्टोरी सांगतोय. आणि चला आता आपण आतमध्ये इकडे 14 पगोल्या टाकल्यात. त्याची पहिली पगोली लागतंय काय बघूया. लागायला पाहिजे. आहे बट स्मॉल साईज आहे. आता इकडच्या आपण पगोले उचलूया. आलेला आहे. बघितलंस केवढा मोठा आहे. दणकड आहे. मस्त साईज. अशीच भेटली पाहिजे. ओके. दुसरी फेरी म्हणजे दुसरी पगोली. दुसऱ्या पगोलीत पण लागला आपल्याला खेकडा. आता लागेलच कारण इकडे पाणी येतोय ना. आणि अशी भेटली तर एकदम फुल मजा आहे. उद्या कधी कधी लागत नाही मग कंटाळा येतो. ही साईज भेटली तरी टाकायच्यात. 2 उचलल्यात 2 लागले. 14 पगोल्या आपल्या. हां जर इकडे लागली ना हां ते पोळीत लागली लागतील. छोटी पिशवी आहे. आणि इथे असायला पाहिजे कारण पिसं आहेत बाहेर पडलेली. इकडे सुद्धा पिसं निघालेत. काय माहिती आता बघूया लागते काय. हाय काय होता काय का जड झाली काय माहिती. असेल मग टाक परत.
3 मध्ये 2. आता ही चौथी बघूया. चौथीमध्ये आहे. खेकडे हाईट चांगली आहेत. टाकायचं टाकायला नाही. चल चला, ही एक आहे आता 5वी मध्ये. 4-5 झाल्या. ही 5वी आहे आपली. 5वी मध्ये पण लागेल. जवळ आला. अरे बाप रे, केवढा मोठा आहे. दणकट आहे. आई शपथ, कसला आहे ना बघा. परफेक्ट. आम्हाला तेवढं काय अंदाज नव्हतं खेकडी लागतील. आम्ही केल्या छोट्या आणल्यात. तर लपडा झाला आता. बाहेर जाते. थांब, अजून एक पगोली उचलायला लागेल, नाही तर मग हा पिशवीत नाही राहणार एवढा बहुतेक. शाळेला कसला मारतोय तो. काय करायचं आता. नांगवतायस. लपडा झाला मोठा. तर तिथं त्या ह्याच्यावर चल मग. थेल्या पण नाही आणल्या. तिथं चल मग. त्या पकडल तुला ना. पोटाला घेतलेली आता. पकडशील काय थोडा वेळ असा. मी ती पकडू उचलून देतो. ती मी ह्याला बघतो मी काय करायचं. हे अशी फक्त पकड. फक्त नाही तर एक पगोली घे. हँडल कर. ह्याच्यावर एक पगोली. नाही पकड पकड पकड. एक पगोली ब्लॉक कर. मग त्याच्याने ब्लॉक कर. ह्याला नको, तू जाणार नाही. फक्त असा राहा. त्याला आता आम्हाला बांधायला प्रॉब्लेम झालाय, कारण आपली पिशवी छोटीशी आहे आणि खेकड्याची साईज मोठी आहे वरती. आणि दर्पण आता त्याला नांगवतोय. बघूया कशी कारण तो साला खूप स्ट्रॉंग आहे. धरला नाही सगळीकडनं. चावायला बघतोय तो साला. खूप मोठा आहे. किती वाटतंय वजन? त्याचा वजन आहे. ह्याला इकडे ही करशील. काढू. खेचशील ही. खेस. काय खेचू? हा खेस तिला. नाही सोडा इथं. सोडल तू. थांब. हा सोडल. सोडल. खेच खेच जोरात खेच. चल आला. इथं रशी बिशी आहे काय? रस्सी आहे त्याची. नांगव गेला असता. नांगव पण नाही शकत, कारण त्याला काहीच लागणार नाही. उचलल्यात आपण. आणि आता हे नेक्स्ट. मोठा होता. कन्फर्म एवढाच होता, पण तो वन साइड पूर्ण पगोली गेली. हो. चला आता नेक्स्ट. आता इकडे पूर्ण दलदल आहे, चिखल आहे. चिखलाचा खेकडा असेल इथे असला तरी. आहे ना. 2 आले असणारच. खेकडा खेकडा. चल. फायदा झाला रे. मस्त खेकडी भेटली ना. आलो पण. आलो आहे. मजा येते. चिखल आहे पूर्ण खाली आणि आम्ही चिखलातून खेकडी पकडतोय. फुल मस्त भेटलाय खेकडी आज. आलोय बट फायदा झालाय. बघूया आता जेवढ्या आपण उचलल्या सगळ्या पगोळ्यात न लागला. आता हिच्यात पण असायला हवंय. नाही आहे. ही एक फेल गेली आपली पगोली. बघूया. हिच्यात पण असायलाच हवं. सगळ्या पगोल्यात ना असायलाच हवंय. आहे ह्याच्यात पण. ह्याच्यात पण असायला हवंय. अरे 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 अरे. चला ह्याच्यात सुद्धा आहे. आणि ही पण सेम साईज आहे. खूप मोठी साईज आहे ही पण ना. फुल खेकडी येत आज. साईज दाखव. पकडला नसते आता. मस्त साईज आहे पण. भरलाय खेकडा. लाल लाल आहे. हो हो. अजून आतमध्ये टाकल्या तर अजून लागतील इकडे खेकडी. मध्ये सुद्धा आमची एक पगोली आहे. मी गेलो नाही आतमध्ये, कारण खूप चिखल आहे, दलदल आहे आणि मजा येते ह्या चिखलामध्ये खेकडी पकडायला. दर्पण गेलाय तरी पण बघूया. तिथे पण असेलच. हायच. असायलाच पाहिजे, कारण ह्या साईडला लागतात. कारण एक चिखल आहे ना, चिखलाला खेकडा बसतो. आणि हे पूर्ण मँग्रोव्ज आहे. हे बघा. तर ह्यामध्ये बिला असतात आणि बिळात ते खेकडी बसलेली असतात. मी आता जस्ट ओपन करतोय, म्हणजे ही अजून पिशवी भरली. आम्हाला खेकडी ठेवायला जागा नाही आहे आतमध्ये. चलो जाऊया आता नेक्स्ट पगोली उचलायला. पगोली आहे तिकडे पण लागलंच पाहिजे.
हाय अरे बाबा दंड्या दंड्या मोठा आहे भाई आज धमालच आहे. आता याला न्यायची कशी एवढ्या मोठ्या साईजला. हा पण दणकडीत आहे पहिल्यासारखाच आहे आपण ना. कितलाचा सेम आहे. हा तर पिशवीत राहणार पण नाही. जाम जोर लावेल. थांब जरा अजून एक पगोली बघ मग कोणती तरी. दुसरी पोगल्याचा ऑप्शन पण नाही आपल्याकडे. ह्याला तशीच बांध मगाशी जशी बांधलीस तशी. काय करायचं मगाशी बांधलीस तशी ती तिकडे आहे ना पगोली एक बाहेर. ऑप्शन नाही. आ रोहन झाले असेल तिथे नाही एक्स्ट्रा पिशव्यात नाही रे. दणकट भेटलाय साईज पण त्याला पकडावी कशी नाही रे. माझ्याहून जास्त ताकद लावतो तो. एवढी ताकद सोड सोड सोड. काय करायचं आता. तिकडचा त्याचा आंगडा तुटला आहे तर बघ बांध त्याला अशी. आमच्या जालीतच येत नाही मग त्याला अशीच घेऊन जायला लागेल बाहेर. ऑप्शन नाही आमच्याकडे. ऑप्शन नाही. तिकडे फुगडीवर घेऊन जाऊ. सगळी खिकडी आहेत पिशवीमध्ये सगळी मोठी मोठी आहे त्यामुळे जागा नाही होत आहे आणि प्लस जास्त मस्ती करतो. जास्त मस्ती करते सगळ्यांना खाऊन टाकेल ते. तर तिकडे जाऊन आम्ही त्याला चेंज करू. अजून आमची एक कोवली उचलायची बाकी आहे. ऑलरेडी 14 मध्ये आम्हाला 11 लागल्यात. 3 फेल गेल्यात. चला आता इथे पण असेल बहुतेक. काय जाणार एक नंबर. खेकडी नायात नाही बघू खेकडी भेटली. 14 मध्ये 11 भेटली. ये खाली खेकडी सगळी एक साईजची आहेत. मोठी मोठी आहेत सगळी. आणि हा दंड्या जरा ना मला कसला मोठा आहे ना. सपोर्ट करा पाठवून. आता वेगळ्या टाईपने दर्पण बांधतोय त्याला. हा नांगवत नाहीये याला. 2 दंडे भेटले तुम्हाला. नाही 3 आहे. ह्याच्यात एक आहे. हा मोठा वाटतो पण त्यांच्यापेक्षा. हा आणि तो पहिला लागला ना सेम आहे. सेम साईज आहे. बनवायला आलात आणि 1 नंबर खेकडी लागलीत आपल्याला. वाटले नव्हते की एवढी खेकडी. हो हो कारण आता सध्या कोणी येत नसेल म्हणून. बट काल कोणाला लागलीच नाही. आज आपण आलोय आणि आज आपल्याला लागलेत खेकडी. आणि आपण कसं आतमध्ये जाऊन जिथं खेकडी लागते त्या जागेवर जाऊन टाकतो ना. दर्पण सध्या मास्टर माइंड आहे त्या गोष्टीचा म्हणून. बांधून झाले आता मस्तपैकी. आता तो काहीच मस्ती नाही करणार. कसला लाल लाल झालाय बघा. लाल लाल आमटे आहे. अति करू होता त्यामुळे बांधायला लागेल त्याला. कारण का ऑप्शन नव्हता आमच्याकडे काय. दंड्या अजून आणखी एक आमच्याकडे आहे तसं 30 साईज आहे ना. त्याला पण बांध मग. त्याला नको. त्याला नको. आता बसलाय शांत. प्लास्टिकचे शेड टाक याला. हा एक दांड्या आहे. सर्व एक साईज आहे. दांड्या भेटला. टाइमपास साठी आलो. पूर्ण साईज आहे. एक साईज आहे. टाइमपास साठी आलेलो. टाइमपास साठी आलो. टाइमपास मजबूर भेटले. म्हणजे आपल्याला माहिती आहे ना खेकडी कसा भेटतात. लेट झालोय ऑलरेडी. इकडे आता किरवी आहेत की नाही बघायला लागतील. असतीलच कारण पाणी फुल पॅक झालंय. हाय नाही चला आता आम्ही घेतोय. आता आम्हाला घरी जायचं आहे. हे लास्ट आहे. 4थी फेरी आहे आमची आणि लास्ट घरी चाललोय आता आम्ही. इथे दोन वेळा आम्ही उचललात आणि दोन्ही वेळेस मोठी खेकडी लागली होती. आता इथे 3ऱ्यांदा उचलतोय दर्पण. 3ऱ्यांदा सुद्धा असायला हवाय आय गेस. अरे हाय भेटला. पाय मारला पायाखाली एक भेटला. उडाला. हाय 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 पायाखाली आहे. पायाने दाबलं त्याला छानकन. हाय हाय मस्त खेकडा लागलाय. आ पुढं तिकडे आतमध्ये मग हो. आता पाऊस म्हणजे जवळ येईल ना. मे जून पासून पाऊस चालू होईल तर शिंगट्या यायला लागले आमच्याकडे. ज्यांना शिंगट्या बोलतात. बाकी दुसरीकडे काय काय वेगवेगळ्या काहीतरी नावं आहेत. शिंगटे एवढ्या चढतात ना खूप. हे बघा पगोलीत पण शिंगटे आलेत. 3 शिंगटे आले. आता लास्ट फेरी आणि बघू किती लागतात खेकडी परत आणि मग घरी जाऊ. आता पगोली लास्ट फेरीची 4थ्या फेरीची
आणि असेल नाही आहे. चला आता जाऊया. आता आपण मोठा गिरवा असायला पाहिजे. नाही इथे असायला हवा आहे. मोठाच आहे तो पण ना, मोठी साईज आहे. केवढा मोठा वाचला वाचला तो. मोठा साईज आहे. जर पहिला नांगवायचा असेल तर छोट्या ह्याला ना, आणि जर मोठ्या ह्याला, कारण हा वाहत असतो बारीकवाला. ह्याचे दात बघा एवढेच मिटतात. तेवढे ह्याचे दात बघा एकदम पूर्ण बारीक. पूर्ण पंच एकदम हे होतो. कापून टाकेल पूर्ण, 2 तुकडे करेल असं त्याचं ब्लेड आहे तिथे मध्ये आहे ना. तिला पण मोठाच असायला हवाय कारण चिखल आहे ना. सो आतमध्ये भीती कसली माहिती आहे, हा मँग्रोव्हमध्ये डुकरं खूप राहतात. एक म्हणजे मोठे डुक्कर राहतात आतमध्ये, त्यांची खूप मोठी भीती असते. बाकी काय एवढी भीती नाही. आणि चिखलाला खाली खेकडा असतो चिखलात, तो साला कधी जर भेटला पायात तर कापून टाकेल असं असा खेकडा असतो. ते आहे, त्याला पण आहे बघा. एक बाहेरून एक आतून. येऊ वा, थांब. पडला, दोन्ही गेला यार. जाऊ दे, सोड. हो, 2 होते, एक बाहेरून पकडला होता आणि एक आतून. आता तो जो खाली पडलाय तो पाया बियाला येईल कधी तर येताना सावकाश आहे. हो, चावेल नाही तर सोडला ना. हो, तुम्हाला मी जर मला टाइम मिळाला तर मी कांदळवन सफारी दाखवेन, जे काळिंजाला होते. कांदळवन सफारी ना, तर पण कांदळवन सफारी काळिंजावाले करतात ना, तर त्याच्यात तिकडे पण मी घेऊन जाईन तुम्हाला. कांदळवन सफारी जर टाईम मिळालं तर जाईन तिकडे. एक्सपिरियन्स आहे तो. 1 हँडेड सगळं हे करतो, अरेंज करतो. कारण बघा, तो मी आता इकडे उभा आहे आणि तो एकटाच पगोली उचलतोय, किरवा पकडतोय आणि त्या पिशवीत पण टाकतोय. एकटाच पगोली गुंडाळतोय, सगळं 1 हँडेड करतोय. तर त्याला एक्सपिरियन्स खूप आहे खाजनाचा. म्हणजे जेव्हा गावी होता तेव्हा गावी आला की दर्पण एकदा तरी फेरी मारतच ना. सो त्याला खूप एक्सपिरियन्स आहे खेकड्याचा. आता सगळ्या पगोळ्या उचलून झाल्यात. आता आस सोडायचं म्हणजे जे सकाळी आपण बांधलोय पगोळीला ते सोडूया. सगळं दमलो, ऊन खूप आहे, प्लस आपल्याला सवय नाही अशा गोष्टींची, म्हणून दर्पण सोडतोय आता. आस दर्पण किती आणले होते आपण, तेवढ्या नेताय की नाही हां? का तर मिस नको व्हायला कोणती पगोली, इकडे राहायला नको. रोहन रेडी पोझिशनमध्ये, फक्त जायचं आहे. आता आमचं दर्पण 1 हँडेड सगळं करत आहे. फायनली पॅकिंग झालं आहे. ही एक पिशवी आणि दर्पण तिकडे करतोय, रोहन इकडे आहे. आणि या आमच्या खेकड्याच्या पिशव्या उचलत नाहीत. घरी जाऊन दाखवू आम्ही मस्तपैकी आजची खेकडी किती आणलेत आम्ही. पिशव्या ना नेल्या काय या बारीक पिशव्या ना. गेल्याशिवाय भेटतात.